पुणे पिंपरी हादरले, विषारी दारूने घडवले मृत्यूचे तांडव, तब्बल 17 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर, पोलीस आयुक्तांना थेट आदेश, कोणाचीही हयगय करू नका। एकाच दिवशी 17 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ, वैद्यकीय अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष। पोलिसांची रात्रीपासूनच अवैध अड्ड्यांवर मोठी छापेमारी, मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग सह 9 जण गजाआड। आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे। सलग 2 दिवसांपासून पुणे परिसरात मृत्यूचे तांडव सुरू असून एका भयंकर घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलंय। विषारी आणि केमिकल युक्त अवैध दारूच्या सेवनामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत। या एकाच घटनेमुळे दोन्ही शहरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नेमकं काय घडलंय या धक्कादायक घटनेत पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हडपसर, काळेपडळ, दापोडी आणि फुगेवाडी परिसर अवैध व विषारी दारूच्या विळख्याने अक्षरशः होरपळून निघालाय। केमिकल युक्त आणि घातक स्पिरिट युक्त दारू पिण्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल 17 जणांचा संशयास्पद व दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक नागरिकांची प्रकृती अद्यापही अत्यंत गंभीर आहे। मृतांमध्ये राहुल क्षीरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर, अशोक चव्हाण, राजेश राजपूत, पांडुरंग फुगे, आनंद देसाई, अकबर पठाण, आनंद निकाळजे यांच्यासह इतरांचा समावेश आहे। मृतांच्या तोंडाला फेस येणे आणि तीव्र चक्कर येणे अशी लक्षणे दिसून आली होती। या घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। कारण मुख्य संशयित आरोपी योगेश वानखेडे हा एक्साइज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2023, 2024 आणि 2025 मध्येही गुन्हे दाखल झाले होते। तरीही त्यावर कठोर कारवाई न झाल्याने हा अनर्थ ओढावलाय असा आरोप नागरिकांनी केलाय। या मृत्यूच्या तांडवानंतर परिस्थिती गंभीर बनताच मुख्य आरोपी योगेश वानखेडे स्वतःहून अधिकाऱ्यांसमोर हजर झाला असून त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे। तसेच पोलिसांनी रात्रभर दारूच्या अड्ड्यांवर छापेमारी करत कर्नल विरखा सिंग या आणखी एका मुख्य आरोपीसह एकूण 8 ते 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून ते थेट ऍक्शन मोडवर आले आहेत। त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधून या घटनेच्या पाळमुळाशी जाण्याचा आणि दोन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याचे कडक आदेश दिले। ही घटना म्हणजे एक प्रकारे निष्पाप लोकांची हत्याच आहे, त्यामुळे दोषींवर अतिशय कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करा आणि एकाही आरोपीला सोडू नका अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे। अवैध धंदे आणि प्रशासकीय ढिसाळपणा किती निष्पाप लोकांच्या जीवावर बेतू शकतो याचे हे अत्यंत भयंकर उदाहरण आहे। पोलिसांनी जरी आता छापेमारी सुरू केली असली तरी गेलेले 17 जीव आता परत येणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता या प्रकरणातील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त होणार का आणि मुख्य सूत्रधारांना फासावर लटकवले जाणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।